श्रीवासादि गौरभक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण. महाभारताची कथा आपण श्रवण करीत आहे. तर श्री प्रभुपादजीचा एक फार सुंदर सुविचार आहे. तर प्रभुपादजी काय म्हणतात, डू नॉट गिव्ह अप चॅन्टिंग, देन कृष्णा विल प्रोटेक्ट यू. त्याचा मराठीमध्ये काय अर्थ होते, कधीही जप सोडू नका, मग कृष्ण तुमचं रक्षण करतील. काय म्हणतात, कधीही जप सोडू नका, मग कृष्ण तुमचं रक्षण करतील. त्याचा अर्थ लक्षात यायला, अशा परिस्थिती कधी कधी आपल्या जीवनामध्ये येणार की आपल्याला असं वाटते की आता जातो आपण, आपला काय होते, मृत्यू होते. अशी बी परिस्थिती येते. हरे कृष्णा हरे राम 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 हरे हरे. पण त्या टायमामध्ये बी म्हणलं की नाम सोडू नका. काय नका, तशी परिस्थिती आली तरी बी लक्षात आहे. नाही, तुकाराम महाराजाचाच याच्यावर एक अभंग आहे. तुकाराम महाराज काय म्हणतात, 7 दिवसाचा जरी झाला उपवास, तरी कीर्तनासी टाकू नये. किती दिवस? 7 दिवस उपवास झाला तरी बी म्हणले कीर्तन टाकू नका, म्हणजे हरिनाम तुम्ही बंद करू नका. नाशिवंत देह झाला जरी भंग, तरी कीर्तन रंग सोडू नये. शरीर नष्ट व्हायची वेळ आली तरी भजन सोडू नका, मग कृष्ण रक्षण करतील. काय नका, किंवा जेव्हा अशी निष्ठा आपली हरिनामावर होईल, लक्षात आहे. जेव्हा अशी निष्ठा हरिनामावर होईल तेव्हा कृष्ण आपलं काय करतील, रक्षण करतील. पण आपलं काय होते, थोडी परिस्थिती बदलली की लगेच आपली भक्ती डळमळीत होते. लगेच भगवंतावरचा विश्वास कमी, हरिनामावरचा विश्वास कमी, गुरुवरचा विश्वास कमी. आणि परत म्हणतात एवढ्या दिवस झाले भक्तीमध्ये अनुभव काय येईना. तर जे डळमळीत वृत्तीचे असतात, श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतात त्यांना भगवत प्राप्ती होत नाही. जे दृढ आहेत, जसं नामदेव महाराज म्हणतात, देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव, चरण न सोडी रे सर्वथा, आन तुझी पंढरीनाथा. आता तुम्ही पहा, प्रल्हाद महाराज भागवताच्या 7व्या स्कंदामध्ये कथा आहे, किती संकट आले त्यांच्यावर, हरिनाम बंद केलं का? त्यांच्यासारखं आहे का आपल्यावर संकट? आपलं भजन का बंद व्हायला? त्याचा प्रभाव काय झाला की खांब्यातून भगवंत प्रकट झाले, मूर्तीतून नाही. कशातून? कारण हरिनाम बंद झालं नाही. त्यांना इतके संकट आले, लक्षात आले, 10-12 वेळा मारण्याचा प्रयत्न केला. कोणाला? प्रल्हाद महाराजाला, त्यांच्याच वडिलांनी, हिरण्यकश्यपूने. पण त्यांनी हरिनाम बंद केलं नाही. लक्षात आहे. सुदामा ब्राह्मण, किती संकट आले, रोज खाण्याचं, आता आपल्याला तरी पोटभर खायला हे सगळ्या गोष्टी, रोज त्यांना सकाळी उठलं की पहिला प्रश्न काय खाव, काय नका काय खाव, तरी बी हरिनाम बंद झाला. त्याचा प्रभाव असा झाला की भगवंतांनी स्वीकार केला. काय नका, संत सखुबाई, कलियुगातलं उदाहरण घ्या. किती त्रास, पतीचा त्रास, सासूचा त्रास, सासऱ्याचा त्रास, दिवसभर काम, खायला शिळच, आणि सारख्या शिव्या, नुसत्या शिव्याच नाही तर मार पण. एवढं सगळं असून हरिनाम बंद झाला. प्रभाव असा झाला की विठ्ठल भगवान पंढरपूर सोडून सखुबाईच्या घरी आला. पांडुरंग देऊळ सोडोली भक्ता घरी आला. हा नका, तर हे आहे. तर ते प्रभुपादजी सांगायले तो सुविचार ते लक्षात घेतला पाहिजे. कधीही जप सोडू नका, कशी बी परिस्थिती हो, जप सोडायचं नाही. तेव्हा कृष्ण आपलं काय करतील,
रक्षण करतील. ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. हे मी एवढी का सांगायलो, कारण आता असा प्रसंग येणार आहे पांडवांच्या जीवनामध्ये. एवढे भयानक प्रसंग येणार, असं वाटतं आता पांडव मरतात, तरी बी त्यांचं भजन बंद झालं नाही. लक्षात येते, भजनाला काही फरक पडला नाही पांडवांच्या. भजन त्यांचं वाढत गेलं, श्रीकृष्णावरचा विश्वास कमी झाला नाही. एवढे संकट आले पांडवाच्या जीवनामध्ये. आता पहिलं संकट काल आपण पाहिलं, भीमाला काय केले, विषारी मोदक खायला घातले. आता पुढं लाक्षाग्रहाचा प्रसंग येईल, नंतर वनवास येईल. एवढे दुःख त्या पांडवाला यायलेत, तरी त्यांचं भजन कमी होईल, वाढायला. म्हणून तुकाराम महाराजचा फार सुंदर अभंग आहे. काय म्हणतात, पहाते पांडव अखंड वनवासी, परी त्या देवासी आठवी. प्रल्हादासी पिता करी तो जाचनी, परी तो स्मने मनी नारायण. कळा नाही त्याचा अर्थ. सुदामा ब्राह्मण दारिद्र्य पिढीना, नाही विसरला पांडुरंग. तुका म्हणे तुझा न पडावा विसर, दुःखाचे डोंगर आले तरी. तर प्रार्थना करतात तुकाराम महाराज की आमच्या जीवनामध्ये बी जेव्हा असे दुःख येतील, तर हे विठ्ठला आमच्यावर अशी कृपा कर की तुला विसर पडू देऊ नको. कारण आता प्रारब्धानुसार, जसं काल आपण पाहिलं मांडवी ऋषीच्या जीवनावर संकट आलं, ध्यानच तर बसले होते, पण प्रारब्ध बदललं, डायरेक्ट सूळ पोटामध्ये घुसलं. लक्षात नाही, कधी कोणता दिवस येईल काय सांगता येत नाही. पण त्या परिस्थितीमध्ये आपलं भजन चालते का नाही ही आपली परीक्षा आहे. त्याच्यामुळे ते जो सुविचार आहे ते फिट करायला पाहिजे डोक्यामध्ये. काही झालं जप बंद करायचा नाही. आजची परिस्थिती उद्या बदलणार, पण जर आपण बदललो तर मग भगवत प्राप्ती होणार. म्हणून म्हणलेलं आहे की कोणती परिस्थिती हो आपलं भजन चालू राहिलं पाहिजे, भजन बंद नाही झालं पाहिजे. तर हेच हरिनाम आपल्याला भगवंताची एक वेळेस प्राप्ती करून देईल. लक्षात यायले, जर हे हरिनाम बंद केलं परिस्थितीमुळं, आपलं तर थोडी थोडी परिस्थिती बदलली की लगेच जप कमी होते, लगेच कथेला येणं बंद होते, लगेच मंगल आरती बंद होते. लक्षात येईल, पुन्हा लगेच कंठीमाळ अशी वर जाते. डॉक्टरनं सांगितलं आता तुम्हाला काढावंच लागते, कांदा लसूण नाही खाल्ला तुमची तब्येत बिघडायली, काही दिवसांत तुम्ही जाऊ शकता. तर डॉक्टर साहेब तुमच्याच हाताने तोडा माळ. कळलं का. तर हे आहे आपली अशी निष्ठा आहे, त्याच्यानं भगवत प्राप्तीला टाईम लागणार. तेव्हा अशी निष्ठा होईल, देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव, तर याच जन्मात भगवत प्राप्ती होते, दुसरा जन्म लागत नाही. लक्षात येईल. तर आपल्या निष्ठेवर आहे, त्याच्यानंच म्हणले भावबळे आकळे एरवी नाकडे. जेवढा भाव तेवढ्याच प्रमाणात देव. ये यथामाम प्रपद्यंते तांस तथैव भजाम्यहम्. आपली जेवढी निष्ठा आहे, आपला जेवढा भाव आहे, तेवढंच भगवंत आपल्या संग आदान प्रदान करणार. लक्षात आले. आपण जर भगवंतासाठी काही करायला तयार असतील, मग भगवंत पण आपल्यासाठी काही पण करायला तयार. विचार करा, सखूबाईसाठी भगवंत स्वतः सखू बनले आणि बांधून घेतलं स्वतः, आणि सगळे घरचे काम स्वतः करायले. पण सखूबाईनं सगळं सोडं कोणासाठी, विठ्ठलासाठी. तर आपली किती निष्ठा आहे, तर भगवंताचं वचनच आहे, ये यथामाम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम्. तू जसा भावे जैसा तैसा हरी. जसा ज्याचा भाव तसा देव. तर आपला भाव वाढवायचा असेल तर आपल्याला अशा शुद्ध भक्ताचा संग करावा लागेल की ज्यांच्या हृदयामध्ये दृढ भाव झालेला, तेव्हा तो भाव आपल्या हृदयामध्ये जागृत होईल आणि हरिनाम दृढ होईल. पण ज्याने हरिनाम पकडलं आणि कधीच सोडलं नाही, तर निश्चित त्याला भगवत प्राप्ती होणार. कारण कलियुगाचं साधन आहे. काय नाही का, 100% भगवंताला यावंच लागते. भगवंताला कोणी वश करू शकत नाही, पण हरिनाम एकमेव असे की भगवंताला पण विवश करते. त्यानं यावं लागते हरिनाम घेणाऱ्याकडे, इच्छा असू नाही तर नसो. जसं अजय मिळाने नारायण नाव घेतलं, ते यावं लागलं कोणाला, भगवंताला पार्श्व झालं. त्यांनी काही प्रेमानं म्हटलं नाही, काही आवाज बी दिला नाही, मुलाच्या निमित्तानं. पण त्याच्यासाठी पण पुत्राच्या मिसे म्हणे नारायण, त्याला की विमानं पाठवलं. तर त्याच्यामुळेच एकमेव हरिनाम असा आहे की सर्व समर्थ आहे. म्हणून म्हणले हरीसे बडा हरी का नाम. भगवंतापेक्षा पण भगवंताचं नाम सामर्थ्यशाली, त्यामुळे हरिनाम कधीच नाही सोडाय पाहिजे. लक्षात येते. ज्ञानेश्वर महाराज त्याच्यामुळेच म्हणतात, तुम्हाला वाटत असेल भगवंत तुमच्याकडे यावं, तुम्हाला एक काम करावं लागेल, एकतत्व नाम दृढ धरी मना, हरीशी करुणा येईल तुझी. तर भगवंताला तुमची दया येईल आणि भगवंत वैकुंठ सोडून तुमच्या घरी येतील. कळालं का. परितया पासी पांडवा, मी हरपला गिवसावा, जेथ नाम घोष बरवा करीती माझा. तर आपल्याला वाटत असेल आपल्या घरी भगवंत यावं,
आपल्याला भगवंताची प्राप्ती हो, तर हरिनाम कधीच नाही सोडायला पाहिजे. लक्षात आहे नाही. तर गोंदवलेकर महाराजांचे एक सुविचार आहे. तर महाराज काय म्हणतात, अंतकाळी अगदी शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचं नाम पाहिजे. नामातच शेवटचा श्वास गेला पाहिजे, तेव्हा भगवंताची प्राप्ती. शेवटी अंतकाळी अगदी शेवटी भगवंताचं नाम त्यावेळेस सुटलं पाहिजे, की आपल्याला बोलायची आता शक्ती नाही. आपलं पहिल्यांदा काय सुटते, बिमार पडलं की पहिल्यांदा जप कमी होते. खाणं कमी नाही होत, झोपणं कमी होत नाही, बोलणं कमी होत नाही, पहिल्यांदा जप कमी होते. काय तर म्हणले बिमार पडलो, बाकी कोणतं कमी होत नाही, फक्त मंगल आरतीला येत नाही, जपात गडबड होते, प्रवचनाचा कटाळ, बाकी सगळे कामं होतात. लक्षात यायले. तर त्याच्यामुळे आपल्याला टाईम लागायला भगवत प्राप्ती. म्हणजे अशी दृढ निष्ठा करणार की कोणती परिस्थिती हो, काही हो, आपण भगवंताचं नाम सोडणार नाही, तर याच जन्मात भगवत प्राप्ती होईल. त्याच्यामुळं सर्वत्र सांगितले कलियुग केवल नाम आधार. लक्षात, नाम बिना कलिकाले नाही आर धर्म, सर्व मंत्रसार येई शास्त्रवर. लक्षात येईल. हरेर नाम हरेर नामैव केवलम कलो नास्तेव 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 गतिरान्यथा. तर त्याच्यामुळे आपण हरिनामाचा आश्रय कधीच नाही सोडायला पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर आपण कथा श्रवण करत होतो. काल आपण पाहिलं की कौरवांनी काय केलं, द्वेषाने भीमाला कपटाने विष पाजलं मोदकाच्या द्वारे. लक्षात येईल. आणि ज्यावेळेस विष पाजलं तर काय केलं, त्यांना भीमाला बांधलं आणि एक दगड बांधला आणि गंगेमध्ये फेकून दिलं. तर भीम ज्यावेळेस गंगेमध्ये पडला आणि तो पाण्यामध्ये जाऊ लागला. इकडं भरपूर शोध केला सैनिक, पण कुठं भीम सापडला नाही. तर सर्वजण वापस आले, म्हणे आम्हाला भीम सापडला नाही. तो सर्वत्र शोक करू लागले, काय होईल, कुठं गेला भीम, काय झालं, काहीच कोणाला हे करता येईल. आता इकडं काय झालं, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर इकडे काय झालं की भीम जो आहे तर गंगेच्या पाण्यामध्ये खाली गेला, बुडू लागला. दगड बांधलेला होता तर खाली जाऊ लागला. तर ज्यावेळेस तो पाण्यामध्ये गेला तर पाणी ज्यावेळेस लागलं त्याला, तर हळूहळू तो शुद्धीवर येऊ लागला. कारण बलवान होता भीम, साधारण नाही, 2000 हातीचं बळ होतं. तर हळूहळू शुद्धीवर येऊ लागला. तर काही वेळाच्या नंतर तो दगड बाजूला गेला, ते वेली पण सुटल्या, मोकळा झाला भीम. तर आता त्या पाण्यामध्ये साप होते बरेच, नाग. त्या नागाने दंश केला कोणाला, भीमाला. तर ज्यावेळेस नागाने दंश केला तर तेव्हा भीम जास्त जागृत होऊ लागला पहिल्यापेक्षा. कारण याच्या शरीरामध्ये काय होतं, विष होतं, आणि विषाला विष काय करते, मारत. तर जसं जसे साप चावायलेत तसं तसं तो जास्त जाग्यावर यायला पहिल्यासारखा. लक्षात येईल. तो साप परेशान झाले, बा असा पहिल्यांदा आम्ही माणूस पाहिलो की आम्ही चावल्यावर व्यक्ती मरत आहे आणि हा तर पहिल्यापेक्षा जास्त जागृत व्हायला. तर त्यांना काही कळलं नाही गेलं. तर त्याच्यानंतर मग त्यांनी काय केलं, म्हणे हा सर असा मरणार नाही वाटायले. तर सर्वांनी पकडून काय केलं, भीमाला नागलोकाला घेऊन गेले, खाली नागलोकाला. आणि नागलोकाचं राजा कोण होता, वासुकी. त्या दिवशी आपण पाहिलं वासुकीला राज्य दिले नागलोकाचं. तर वासुकीपाशी नेऊन उभं केलं. म्हणले बा असे भरपूर लोक पाहिले, पण हा पहिलाच व्यक्ती आहे की आम्ही दंश करू पण याला काहीच झालं नाही. जेवढ्याला आम्ही दंश केला तेवढे मेले आणि ह्याला तर काहीच झालं नाही. तर तिथं भीमाला उभं केलं वासुकी समोर. तर उभं केल्याच्या नंतर भीमाने विचारलं, तू कोण आहे, का आहे. तर त्यांनी सांगितलं, असं असं आहे, मी पंडूराजाचा मुलगा आहे आणि कुंती महाराणी माझी आई आहे आणि श्रीकृष्णाचा सखा आहे म्हणले. तर त्यावेळेस त्यांना फार आनंद वाटला. कारण त्यांचे जे हे होते तिथले जे एक, तर ते आजोबा होते कोणाचे, पंजोबा, भीमाच्या नातेवाईकाचे. लक्षात आहे ना. तर कोणती महाराणीचे यायचे. तर त्यांना फार आनंद वाटला, भाऊ आला आपला हे भेटण्यासाठी. तर त्यांनी मग त्याला तिथं स्नान वगैरे घातलं, हे केलं आणि अमृतानं भरलेले ग्लास प्यायला दिली. अमृत, नागलोकामध्ये अमृत, तर अमृताचा ग्लास प्यायला दिला. तर एका ग्लासमध्ये 100 हातीचं बळ होतं. किती. आणि भीमाला म्हणले, बा तुला जेवढे प्यायचे तेवढे. आता 2000 हातीचं बळ पहिलंच होतं.
तर भीमाने लगातार 8 ग्लास पिले. किती झाले? 800 हाती आणि पहिले 2000. तर आता किती हातीचं बळ झालं भीमामध्ये? 10,000. कौरवांनी प्रयत्न कशासाठी केला? मारण्याचा. पण पहा देवतारी त्याला कोण, तर उलट जास्त बलवान झाले भीम. ती आहे भगवंताची कृपा. म्हणून भगवंताचा आश्रय घ्यायला पाहिजे. कारण पांडवाला आश्रय दुसरा कोणीच नव्हता, फक्त श्रीकृष्णाचा आश्रय होता. आणि ते श्रीकृष्णालाच पुकारायचे काही संकट आल्याच्या नंतर. आता 10,000 हातीचं बळ आलं भीमामध्ये. लक्ष, एकदम बलवान. किती बलवान झाला असेल? 10,000 हातीचं बळ. तर त्याच्यानंतर मग काही वेळ तिथं विश्रांती घेतली भीमानं. आणि त्याच्यानंतर वासुकीने काय केलं? ठीक आहे म्हणले, आता नागाला सांगितले याला सोडून या जिथून आला होता आतमध्ये. तर सर्व त्यांना एकदम कपडे वगैरे घालून नवे भीमाला वापस पाठवलं जिथून बुडाला होता ते. आणि मग ते लोकांतल्या नागांनी काय केलं? उचललं भीमाला आणि त्या काठावर गंगेच्या नेऊन ठेवलं. आणि भीम वापस आला चलत चलत, पहिल्याच पेक्षा असा एकदम हे करून. आणि वापस आला तो ज्यावेळेस कुंती महाराणीला पाहिलं की अरे आपला पुत्र वापस आला, तर तिनं आलिंगन केलं. फार आनंद झाला ती. तर तिनं विचारलं हे कसं झालं? तर म्हणे हे दुर्योधनामुळं झालं. दुर्योधनानं खाण्यामध्ये माझ्या काहीतरी घातलं, ते खाल्ल्याच्या नंतर मला चक्कर आली म्हणे. आणि नंतर मला काही कळालं नाही. जेव्हा मी पाण्यात पडलो तेव्हा माझ्या लक्षात आलं. लक्षात आहे. तर तेव्हापासून कुंतीला कळालं की कौरव आपले मित्र बनू शकत. बुद्धिमान होती कुंती महाराणी. तर ती फक्त कामापुरता संबंध ठेवू लागली कौरवासंग. आणि तिला माहीत होतं हे आपल्या मुलाचा काळ बनणार. कारण पांडू महाराज राजा होते ना, तर नियमानुसार राजा कोण बनणार आता? पांडव. राजाचा मुलगा राजा. पण यांची काय इच्छा होती दुर्योधन, शकुनी मामा, धृतराष्ट्राची, की दुर्योधन राजा झाला पाहिजे. आणि वयानं पण हे लहानच होते. धर्मराज मोठे होते सगळ्यात. आपण पाहिलं गांधारी नंतर प्रसूत झाली, अगोदर कुंती महाराणी झाली. तर त्याच्यामुळं पांडवांनी काय केलं की ठरवलं की हे यांचा काही भरोसा नाही. लक्षात आहे. आणि परत एकदा आता भीमाला खाण्याची फार आवड. हे एकदाचा प्रसंग झाला मोदकाचा. परत दुसऱ्या वेळेस खिरीमध्ये विष पाजलं. कोणाला? भीमाला. पण तो एवढा बलवान झालता भीम की विष पिऊन पण नंतर त्याला काही झालं नाही. काहीच झालं नाही. नागलोकातून तो एवढ्या शक्ती प्राप्त करून आला की विषाचा प्रभावच त्याच्यावर काम केला नाही दुसऱ्या वेळेस. लक्षात आहे. तर त्याचा जो भाऊ होता युयुत्सू नावाचा, तर हा धृतराष्ट्राचाच मुलगा होता. पण 102 वा. हे 100 कौरव, 121 दुशीला. आणि हा युयुत्सू जो आहे दासीकून झाला होता धृतराष्ट्र. तर धृतराष्ट्राची जी दासी होती, तर हा एकदम सत्वगुणी होता विदुरजी सारा. तर यानं सांगितलं भीमालेच्या द्विष. ते म्हणे काही फरक पडत नाही मला, काही जरी पेला आता. लक्षात आले. तू चिंता करू नको म्हणले. आणि ते पिलं त्यांनी भीमाने, पण त्याला काही झालं नाही. तर त्याच्यानंतर कुंती महाराणीला वाटलं अरे इथं राहणं फार अवघड दिसायला. हे कधी आपल्या लेकरांना काळ बनतील काही भरोसा नाही या कौरवांचा. लक्षात येणे. आणि इकडं विदुरजीनं आणि भीष्म पितामहानं भरपूर गोष्टी शिकवल्या कौरवायला आणि पांडवायला दोघायला पण. तर विदुरजीने काय केलं? राजधर्म शिकवला, नीतिधर्म शिकवला, अलग अलग भाषा पण शिकवल्या सर्वांना. लक्षात येणे. पण जेव्हा खरं शिक्षण त्यांचं केव्हा सुरू झालं की जेव्हा कृपाचार्य आणि द्रोणाचार्य आले हस्तिनापुरामध्ये. लक्षात येणे. तर कृपाचार्य जे आहेत हे कौरव पांडवाचे पहिले गुरु आहेत अगोदरचे. काय नका. तर कौरव पांडव, कर्ण, युयुत्सू सर्वांना शिकवायचे कृपाचार्य. तर गौतम ऋषी आणि त्यांचा पुत्र होता शरद्वान नावाचा. तर कृपाचार्याचा कसा जन्म झाला ते सांगायचे. लक्षात येणे. तर शरद्वान नावाचा पुत्र होता गौतम ऋषीचा. तर एकदा काय झालं की हे शरद्वान तपस्या करण्यासाठी वनामध्ये गेला. तर हातामध्ये धनुष्य घेऊन तपस्या करू लागला. तर इंद्रदेवाला वाटलं याची इच्छा आहे स्वर्गाचं सिंहासन प्राप्त करावं. तर इंद्राला चिंता लागते इंद्रदेवाला, कोणी तपस्या केली त्यामुळे ते लगेच अप्सरा पाठवतो तपस्या भंग करायला. तर त्यांनी काय केलं? जनपदी नावाची अप्सरा पाठवली या शरद्वांची तपस्या भंग कराय. आणि अप्सरा एवढ्या सुंदर राहतात. आता तुम्ही बऱ्याच वेळेस ऐकले की अप्सरेकडे पाहून हे मोहित झाला ते मोहित झाला. तर तुम्ही विचार करसाल का ऋषी मोहित होतात एवढं भजन करायला? तर त्याचं एक कारण आहे पहा. कारण अप्सरा एवढ्या सुंदर असतात. तर प्रभुपाद एका ठिकाणी म्हणतात की जगातली विश्वसुंदरी मिस युनिव्हर्स, माहीत आहे ना, ते दरवर्षी काढल्या जाते ना. मग जगातली सर्वात सुंदर स्त्री
जर अप्सरेपुढे उभी केली तर ती एकदम त्या काळ्या किड्यासारखी दिसते. काळे किडे नाहीत का नालीतली, तशी दिसते. म्हणजे त्या किती सुंदर असतील अप्सरा, तर काय हे ऋषी मोहित होणार नाही. लक्षात द्यायला. तर ती जनपदी अप्सरा जिथं हा शरद्वान तपस्या करू लागला तिथं गेली आणि नृत्य करू लागली. जसं मेनकाने मोहित केलं कोणाला, विश्वामित्र ऋषीला, तर ही जनपदी अप्सरा तिथं नृत्य करू लागली, पैंजण वाजू लागली. तर यांचं ध्यान लगेच तुटलं आणि यांनी पाहिलं ध्यान देऊन. तर ते एवढं सुंदर रूप त्याने आयुष्यात कधी पाहिलंच नाही ना. राजाने का अप्सरा पाहिली, तर तेवढं सुंदर तिचं रूप पाहून याचं वीर्य स्खलित झालं. लक्षात येईल. कामविकार काय झाला, जागृत झाला. आणि मग त्यांनी काय केलं की ते वीर्य गवतावर पडलं. खाली जे गवत होतं जिथं तपस्या करू लागला त्या गवतावर पडलं. त्याच्यापासून 2 पुत्र प्राप्त झाले. लक्षात येईल. तर एक होता कृपा आणि दुसरा आहे कृपी. तर हे 2 जुळे लेकरं प्राप्त झाले. तर त्या शरद्वांना विचार केला आपल्याला तर तपस्या करायची, लेकराचं काय करावं. तर त्यांनी तिथं शंतनू महाराज जाऊ लागले, तर तिथं ठेवून दिले. आपण त्या दिवशी कथा श्रवण केली. शंतनू महाराजांनी या दोघायला नेलं आणि यांचं पालन पोषण केलं. तेव्हापासून हे कृपा, नंतर हे कृपाचार्य बनले. शंतनू महाराजांनी यांना आचार्य बनवलं. म्हणजे तूच आता, तुम्हीच आमचे काय आहेत, आचार्य आहेत. आणि जी कृपी आहे तर हे कृपीचा विवाह द्रोणाचार्य संग केला. कळलं ना. हे 2 जे अपत्य होते त्यांचे, तर कृपीचा विवाह द्रोणाचार्य संग केला. कोणी, शंतनू महाराजांनी. शंतनू महाराज निघून गेले, पण नंतर त्यांचा विवाह द्रोणाचार्य संग झाला. आता पहा द्रोणाचार्याचा कसा जन्म झाला. आता काही दिवस शंतनू महाराजाकडे राहिले हे कृपाचार्य. नंतर शरद्वान पुन्हा आले आणि शंतनूला भरपूर, याला कृपाचार्याला भरपूर गोष्टी शिकवल्या, कारण त्यांचाच पुत्र होता. तर भरपूर गोष्टी शिकवल्या. तर अशा प्रकारे ते आचार्य बनले. आणि मग नंतर त्यांनी हस्तिनापुराचेच आचार्य बनले ते आणि त्यांना शिकवू लागले. तर इकडे काय झालं, भारद्वाज नावाचे मुनी स्नान करत होते. भारद्वाज मुनी, लक्षात आहे. रामायणामध्ये यांचं वर्णन येते भारद्वाज मुनीचं. भारद्वाज मुनी बसहु प्रयागा. तरी भारद्वाज मुनी एक वेळ स्नान करत होते, तर बसले होते. तर तिथं गृहिताची नावाची अप्सरा आली आणि तिनं काय केलं, त्या नदीमध्ये स्नान केलं आणि एकदम ओल्याच कपड्याने तिथून जाऊ लागले. तर तिचा तो आवाज ऐकून यांची दृष्टी गेली त्या अप्सरेकडं. तर दृष्टी गेल्याबरोबर याच्या मनामध्ये कामविकार उत्पन्न झाला भारद्वाज ऋषीच्या. आणि कामविकार उत्पन्न झाल्याच्या नंतर त्यांचं वीर्य स्खलित झालं. त्याने विचार केला एवढा अनमोल वीर्य का वाया घालायचं. त्यांनी एका द्रोणामध्ये ठेवलं. तर एवढे म्हणजे पॉवरफुल लोक होते पहिले, की बिना स्त्रीचं ते पुत्र उत्पन्न करू शकत होते. लक्षात येईल. ते एका द्रोणामध्ये ठेवलं आणि त्याच्यानंतर मग ते आश्रमामध्ये निघून गेले. तर काही वेळाच्या नंतर येऊन पाहिलं तर त्याच्यातून एक पुत्र जन्मला. तर द्रोणापासून जन्मल्यामुळे त्याचं नाव ठेवलं द्रोणाचार्य. पाहिलं का द्रोणाचार्याचा कसा जन्म झालाय. तर त्या द्रोणातून उत्पन्न झाले भारद्वाज मुनीच्या वीर्यापासून. तर भारद्वाज ऋषींना आश्रममध्ये हे करू लागले. तर त्या आश्रमाच्या तिथंच त्यांचे एक मित्र होते त्रिशट नावाचे. तर याच्या मुलाचं नाव होतं द्रुपद. त्रिशट जे आहे त्यांच्या मुलाचं नाव होतं द्रुपद. तर यांनी विचार केला की हे दोघं पण सोबतच शिकतील. तर त्याच्यामुळं द्रोणाचार्याला आणि या द्रुपदला एकाच आश्रमामध्ये टाकलं शिकायला. आणि दोघं मित्र होते त्याच्यामुळं. आता काय झालं, दोघांची शिक्षा पूर्ण झाली. दोघांची शिक्षा पूर्ण झाली आणि त्याच्यानंतर मग जाऊ लागले द्रोणाचार्य आपल्या इकडं. आता हे राजा होते आणि द्रोणाचार्य इकडं जाऊ लागले हे करण्यासाठी. तर त्यावेळेस त्यांनी आलिंगन केलं, म्हणे आपण सोबत राहिलो म्हणे आपले मित्र. तर जेव्हा तुला कधी माझी आवश्यकता पडेल तर तो बिंदास आपल्या घरच्यासारखं आहे म्हणे, मी तुझा काय आहे मित्र आहे. कोण म्हणला, द्रुपद. लक्षात आहे. तर द्रोणाचार्य म्हणे काही हरकत नाही. आणि इकडं मग द्रोणाचार्याचा विवाह झाला कृपी संग आणि त्यांना एक पुत्र प्राप्त झाला. तर ज्यावेळेस तो जन्म झाला त्याचा, तो घोड्यासारखा आडू लागला. जसं दुर्योधन गाढवासारखा आडू लागला तसा हा जो मुलगा झाला यांना द्रोणाचार्याला, तर हा घोड्यासारखा आडू लागला. तर घोड्याला अश्व म्हणतात संस्कृतमध्ये. तर त्याच्यामुळे याचं नाव ठेवलं अश्वत्थामा. जो घोड्याचा काय करते, आवाज काढते, तर याचं नाव ठेवलं अश्वत्थामा. आता एवढी गरिबी आली द्रोणाच्या, प्रारब्ध आहे.
एवढी गरिबी आली द्रोणाचार्याला की त्या अश्वत्थामाला पाजाय दूध पण यांच्याकडनं. तर फार दुःखी झाले द्रोणाचार्य, बा आपलं ठीक आहे पण लेकराला का त्रास. लक्षात आले. तर एकदा मग काय करायचे, ते पीठ कालवायचे पाण्यामध्ये आणि तीच ती कृपी पाजायची कोणाला, पण दूध तर भेटणं, तेवढं पैसे नाही गाय घ्यायला. लक्षात यायले. तर ते पीठ काढून त्या अश्वत्थामाला पाजायचे. त्यामुळे अश्वत्थामान कधी दूध पाहिलंच नव्हतं, त्याला वाटायचं तेच दूध आहे. तर एकदा काय झालं की ते ऋषीच्या मुलांनी त्या राजाच्या की त्याला आमंत्रण दिलं, भाऊ कार्यक्रम आहे आमच्या इथं ये. तर हा गेला अश्वत्थामा आणि तिथं त्याला ओरिजिनल दूध दिलं गाईचं पिण्यासाठी, घोटलेलं एकदम साखर टाकून. तर त्यांनी विचारलं हे काय, म्हणजे दूध आहे. म्हणजे दूध आहे, दूध असं थोडं असते. तर ते त्याला वाटलं ते तेच दूध आहे का अश्वत्थामाला. तर त्याने ते पिलं, तर एकदम चवदार लागलं त्याला. तो घरी गेला आणि आईला म्हणे मला दूध पाहिजे. तर तिनं आपलं रोजच्यासारखं, हे नाही म्हणे मला ते दूध पाहिजे. अरे म्हणे आपण गरीब लोक, आपल्याला मला काय सांगू नका म्हणे, मी इथून पुढे हे दूध पिणार नाही, मला तेच दूध पाहिजे. मग द्रोणाचार्याने विचार केला, बाबा याची एवढी इच्छा आहे तर आपला मित्र आहे द्रुपद, आपण त्याच्याकडे जाऊ आणि मागू, एक काय तर तू एरीच देईल आपल्याला. आणि त्यांनी सांगितलं होतं जेव्हा केव्हा गरज पडेल तेव्हा ये. तर द्रोणाचार्य गेले कुठं, द्रुपद राजापाशी. आणि द्रुपद राजापाशी गेल्याच्या नंतर तिथं वाटेतच त्यांना अडवलं त्या लोकांनी, कोण आहे तू, कुठं चालला. तर त्यांनी सांगितलं मी मित्र आहे द्रुपद राजाचा. तर त्यावेळेस म्हणले हो ठीक आहे जाऊ द्या, काही काम असेल. आतमध्ये गेले आणि जेव्हा आतमध्ये गेले तर द्रोणाचार्यांनी हे केलं, म्हणले की आता ते मित्र म्हणल्यावर त्याला काही वाटलं नाही, डायरेक्ट गेले द्रोणाचार्य एकदम असे साधे कपडे. आणि द्रुपद राजा झाला होता, राज्य झाल्यामुळेच अभिमान वाढला, विसरून गेला तो मैत्री. लक्षात येईल. तर तिथं गेले आणि द्रोणाचार्यांनी काय केलं की म्हणले की मित्र आहेत म्हणले आपण दोघं, तुला आठवते का आपण दोघं आश्रमामध्ये. तर त्यावेळेस ह्याला राग आला द्रुपद राजाला, म्हणजे मित्र तुझ्यासारखा गरीब ब्राह्मण आणि मी राजा, दोघांची मैत्री कशी शक्य आहे, मी ओळखत नाही म्हणले तुला, मी तुला ओळखत नाही. कोण म्हणलं, द्रुपद राजा. तर पहा ही आहे संसाराची परिस्थिती. कळलं का. जोपर्यंत आपल्याला फायदा होते आपल्याकडून काहीतरी दुसऱ्या व्यक्तीला, तोपर्यंतच ओळख राहते. जेव्हा आपली गरज संपली तेव्हा ती ओळख लोक काय करतात, विसरून जातात. हा संसारातला संबंध आहे. म्हणून म्हणले असतील सीते तर जमतील भूते. तर जर आपल्याकडे काही असेल तरच लोक आपल्या जवळ येतात, जेव्हा आपल्याकडे काही राहत नाही तर लोक विचारत नाही. आणि स्वार्थी प्रेम असते लोकांचं. जोपर्यंत आपल्याकडून काही भेटायला तोपर्यंत त्यांचं प्रेम चाल आणि नंतर नाही. पण भगवंत आणि शुद्ध भक्त हे निस्वार्थ प्रेम करतात आपलं. म्हणून रामायणामध्ये म्हणले खरं प्रेम करणारे दोनच आहेत, एक भगवंत आणि एक शुद्ध भक्त, त्यांचे भक्त. लक्षात आहे. स्वार्थ लागे करे सब प्रीती, काय चौपाई हे पहा, स्वार्थ रहित तुम तुम्हार सेवक. स्वार्थासाठी सर्व प्रेम करतात म्हणले, पण स्वार्थरहित फक्त दोनच आहेत, एक शुद्ध भक्त आणि दुसरे आहेत भगवंत. लक्षात आहे. तर पहा इथं द्रुपद राजाने ओळखलं पण नाही आणि द्वारकेतला प्रसंग डोळ्यापुढे आणा. तर ज्यावेळेस सुदामा ब्राह्मण भेटण्यासाठी, मित्रच आहे ना, हे बी मित्रच आहेत, एकाच गुरुकुलमध्ये शिकले, सगळं झालं. आणि जेव्हा भेटायला गेले श्रीकृष्णाला, कोण, सुदामा, आणि द्वारपालांना आत संदेश पाठवला श्रीकृष्णाला की कोण आले, सुदामा आले. तर ज्यावेळेस सुदामा नाव ऐकलं तर भगवंत बसले होते कुठं, महालामध्ये. तर सुदामा नाव ऐकल्याबरोबर सुनते ही दौडे चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन. कळलं का. जसं ऐकलं काहीच विचार केला नाही भगवंतांनी, पायामध्ये चप्पल पण घातली नाही, पितांबर पण पडला, शृंगार नाही, काय नाही, पळत गेले आणि आलिंगन केलं. कोणाचं, एकदम फाटलेले कपडे सुदामाचे, गरीब, एकदम मलिन झालेलं शरीर, पण भगवंतांनी काही पाहिलं नाही. लक्षात यायले. ही आहे भगवंत आणि साधारण जीवामध्ये फरक. भगवंत वस्तू पाहत नाही, त्या व्यक्तीचा फक्त काय पाहतात, भाव. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात काही न लगी एक भावची कारण. लक्षात यायले. फक्त भाव भगवंत पाहतात, बाकी काही पाहत नाही. लक्षात यायले. म्हणून खरं प्रेम करणारे भगवंत आणि त्यांचे भक्त आहे. लक्षात येतं. यांच्या संग आपण संबंध ठेवला पाहिजे, कारण हे आत्म्यावर प्रेम करतात, हे शरीरावर प्रेम करत नाही.
आणि बाकीचे लोक कशावर प्रेम करतात, आणि शरीर कसं आहे, नाशिवंत देह जाणार सगळं. त्यामुळे यांचं प्रेम पण शाश्वत नाही. पण भगवंत आणि गुरु आहेत, संत आहेत, हे आत्म्यावर प्रेम करतात, ते आत्म्याचं कल्याण करतात. लक्षात आहे नाही. मग खरं प्रेम करणारे हे दोघं आहेत. तर यांच्या संग आपण संबंध ठेवला पाहिजे. खरी हितैषी जीवाची हे दोघंच आहेत, एक संत आणि दुसरे भगवंत. लक्षात आहे नाही. खरं प्रेम हे करतात, म्हणून यांच्या संपर्कामध्ये आपण यायला पाहिजे. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे. तर भगवंतासंग आपण संबंध जोडायला पाहिजे. ज्याला जो संबंध आवडते, स्वामी भावामध्ये असेल, जसं हनुमानजीनं स्वामी समजलं प्रभू रामचंद्र. लक्षात आले. अर्जुनानं सुदामानं मित्र समजलं. तर आपण आपला संबंध काहीतरी भगवंतासंग, गोपीनं पती समजला. लक्षात आले. यशोदा मैयानं कौशल्या मातेनं कृष्णाला पुत्र समजलं. तर असा संबंध आपण जर श्रीकृष्णासंग जोडला, हा शाश्वत संबंध आहे, हा कधी नष्ट होणारा नाही. आणि संसारातला संबंध तात्पुरता आहे. लक्षात आले. इथं आहे तोवरक पण तो राहू शकत नाही. आता समजा पती पत्नीचा संबंध आहे, हा काय कायमचा राहील का? नुसतं म्हणतात 7 जन्म सोबत राहू, पण 7 दिवसाचा भरोसा आहे का? आला अटॅक, मेलं तर एकटंच गेले. कुठे गेले 7 जन्म? याच जन्माचा भरोसा नाही. 7 जन्म कुठं संग राहणार? लक्षात यायले. तर हे शाश्वत संबंध नाही. पण भगवंताचा आणि गुरुचा आपला जो संबंध आहे भगवंता संगचा, तो कधी संपत नाही. कायमस्वरूपी तो संबंध. जसे यशोदा मैयाचे कृष्ण पुत्र झाले, किती दिवसासाठी? कायमचे. मीराबाईचे पती झाले कृष्ण, किती दिवसासाठी? कायमचे. मेरे तो गिरधर गोपाल दुसरा ना कोई. तर असा संबंध आपण भगवंतासंग जोडायला पाहिजे. तो संबंध शाश्वत आहे. संसारातला संबंध शाश्वत. त्यामुळे म्हणले, नाही कोणाचे तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकल प्राण्या माझे माझे मन. काहीच आपलं नाही, आपले फक्त भगवंत आहे. पण हे लक्षात येत नाही आपलं. मग तुकाराम महाराज, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचवूया. तर भगवंताचा आपण आश्रय घ्यायला पाहिजे. तरी द्रौपद राजाने ओळखच काढली नाही. ओळखत नाही म्हणले मी कोण आहे. तर एवढा राग आला द्रोणाचार्याला, की एवढा याला अभिमान झाला म्हणजे संपत्तीचा. फार दुःख झालं द्रोणाचार्य. लक्षात आले. मी तुला काही देणार नाही म्हणले. आला तसा वापस जा, द्रोणाचार्याला सांगितलं. फार ते दुःखी झाले. पण जाता जाता द्रोणाचार्याला पण क्रोध आला. म्हणजे एवढा याला अभिमान झाला, ओळख पण दाखवायला तयार नाही. तर काय म्हणले द्रोणाचार्य जाता जाता, की अपमानाचा बदला माझा तो अपमान केला म्हणे भरसभ हे म्हणे, मी याचा बदला घेईल. तर मी काय युद्ध करणार नाही, पण माझे शिष्य म्हणले तुला हरवतील आणि तो राज्य मी घेणार म्हणले, आणि तुला मला शरण यावं लागेल. जाय म्हणे, काय करायचं तर करून. अभिमान आहे ना. एकोटा ते विचार करायला की कोण आहे द्रोणाचार्य. लक्षात आहे. द्रुपद राजाने काही लक्ष दिलं नाही जगा. जाय म्हणे, तुला काय करायचं तर कर, मी ओळखत नाही तू. आणि एकदम दुःखामध्ये द्रोणाचार्य घरी गेले. अश्वत्थामा वाट पाहू लागला, दूध कवा येते. यांचं दूध आले, काय नाही काय नाही. तर एवढे दुःखी झाले. द्रोणाचार्याला त्यांचं काही वाटलं नाही, पण लेकरासाठी ते फार तळमळ करू लागले. तर मग असं करत करत त्यांना वाटलं की इकडं हस्तिनापूर एक मोठं राज्य आहे, तिथं जर काही एखादा राजा दयाळू असला, गाय एखादी भेटली तर विचारावं. आणि मग द्रोणाचार्य हस्तिनापुराकडे गेले. तर तिथं जाता जाता काय झालं, कौरव पांडव तिथं खेळू लागले. तिथं जवळच त्या वन होतं, त्या वनामध्ये खेळू लागले. तर खेळता खेळता काय झालं की ते आता विटी दांडू खेळू लागले, काही म्हणतात चेंडू खेळू लागले. ही खेळ आताचे नाही, ते पहिलेच आहेत. लक्षात आहे. तर खेळता खेळता काय झालं की त्यांची विटी त्या विहिरीमध्ये पडली. आता डावच बंद झाला, विहिरीमध्ये पडले. मग आता काय, डाव बंद झाला तर ती वाट पाहू लागली, आता कशी काढावं. खाली पाण्यामध्ये खोल गेली, कशी काढणार. तरी युधिष्ठिर महाराज असे काढाय पाहू लागले. तेवढ्यामध्ये त्याची अंगठी गेली. ते विटी काढता काढता अंगठी पण गेली. बसले तिथं सगळेजण राऊंड घालून त्या विहिरीत, काय करावं कसं करावं. तेवढ्यामध्ये द्रोणाचार्य तिकून आले. लक्षात आहे. द्रोणाचार्य आले. आणि द्रोणाचार्य आल्याच्या नंतर म्हणले की काय झालं, तुम्ही असे काहून उदास बसले. म्हणजे लेकरं तर एकदम प्रसन्न राहतात. म्हणजे आता आमचा खेळच बंद पडला, त्याच्यानं आम्ही उदास झालो. म्हणजे काय झाले, तर त्यांनी सांगितलं असं असं झालं, आमची विटी पडली आणि अंगठी पण पडली. तर म्हणे काही चिंता करू नका. तर द्रोणाचार्याने काय केलं, एक बाण धनुष्यातून काढलं आणि एकाच बाण त्या विहिरीमध्ये मारला. आता पाण्यामध्ये कुठेही माहीत नाही, बाण मारला आणि ती एका बाणामध्ये विटी डायरेक्ट बाहेर आली. दुसरा एक बाण मारला, त्या बाणामध्ये ती अंगठी बाहेर आली.
तर हे एवढे खुश झाले, पण अरे एवढी दिव्य कला, आता पाण्यातली म्हणजे विचार किती अवघड आहे, पण बाणाद्वारे द्रोणाचार्यांनी वर काढली. तर ते एवढे खुश झाले, पळत पळतच गेले आतमध्ये. भीष्माचार्याला म्हणे, पितामह पितामह म्हणे, एवढा श्रेष्ठ धनुर्धर आपल्या बगीच्यामध्ये आलाय, त्याने एका बाणामध्ये हे केलं. भीष्म पितामहाला पण फार आनंद वाटला, बोल असा कोणता धनुर्धर आहे, पाहू द्या म्हणले. तर सूत गोस्वामी कथा सांगायली ती नैमिषारण्यामध्ये, शौनकादी 88,000 ऋषी. तर मग या सर्वांनी भीष्मदेव म्हणले की ठीक आहे, त्यांना घेऊन या म्हणले इकडं, आपण त्यांचं स्वागत करू. तर मग भीष्मदेवांनी काय केलं की द्रोणाचार्याला बोलवलं आणि त्यांचं आदरातिथ्य केलं आणि त्यांना विनंती केली की आमच्या या मुलांना तुम्ही काय करा, शिष्य म्हणून स्वीकार करा, म्हणजे यांचं गुरुपद घ्या, यांची श्रद्धा आहे म्हणजे तुमच्यावर, तुम्ही यांचं गुरु बना. तर त्यावेळेस द्रोणाचार्य म्हणले ठीक आहे. मग द्रोणाचार्याने काय केलं, आपली पत्नी आणि मुलगा त्यांना बी बोलवलं आणि इथंच राहू लागले. कुठं? हस्तिनापुरामध्ये. अगोदर कृपाचार्य शिकवायचे, आता दुसरे एक आचार्य आले, कोण? द्रोणाचार्य. तर द्रोणाचार्य आता शिकवायला सुरू केलं त्यांनी. आणि ते काय करायचे की पूर्ण शिकवायचे, शस्त्र कसं चालवायचं, धनुष्य, भाला, सगळे, गदा, सगळे युद्धामध्ये निष्णात होते. कारण द्रोणाचार्याने परशुरामजीकडून शिक्षा घेतली होती, लक्षात आहे. त्याच्यानं पूर्ण ब्राह्मण होते ना द्रोणाचार्य, परशुरामजीकडून पूर्ण शिक्षा घेतली होती. तर त्याच्यामुळं एकदम निष्णात झाले होते ते प्रत्येक याच्यामध्ये. आता एक दिवस काय झालं की कौरव पांडव सगळे बसले होते. तर त्यावेळेस द्रोणाचार्य म्हणले की माझी अशी इच्छा आहे की एक अपूर्ण इच्छा राहिली, तर कोण ती पूर्ण करेल? तर कोणीच पुढे ये ना भाऊ, यांची काय इच्छा आहे काय माहीत. एकटा अर्जुन पुढे आला, म्हणजे गुरुदेव तुमची जी काही इच्छा असेल मी प्राण देऊन पण ती इच्छा पूर्ण कर. इच्छा आणखी सांगितली नाही द्रोणाचार्याने काय, पण इच्छा सांगायच्या अगोदर याला म्हणतात खरा शिष्य. काय आज्ञा करत त्याचा विषय दूरचा आहे, जे तुम्ही करसाल ते, लक्षात आहे. तर द्रोणाचार्याला फार आनंद झाला. तर द्रोणाचार्य म्हणले हाच एकदम माझा म्हणजे प्रिय शिष्य झाला अर्जुन त्या दिवसपासूनच, म्हणजे माझ्यासाठी तो प्राण द्यायला तयार आहे, लक्षात आहे. तर एक दिवशी काय झालं की वारा चालू होता, वाऱ्यामुळं दिवा इजला, तर अंधार झाला. आता काहीच दिसेना कोणाला जेवायचं, मिठात काय कशात काय पडलं काही मेळ लागा ना कोणाला. पण भीम एकदम ध्यानपूर्वक जेवू लागला, भीमाला काही फरक पडला नाही, अंधार पडला तरी पोटभर झालं जेवण भीमाचं, बाकी सगळ्याचं अर्धवट जेवण झालं. तर अर्जुन शेजारीच बसला होता. तर अर्जुनाने विचार केला, भीम जसा अंधारामध्ये जेवते तसा मी अंधारामध्ये धनुष्यबाण चालवणं. विचार करा, अंधारामध्ये काही न दिसता धनुष्य. त्यावेळेस मग त्यांनी गुरुला सांगितलं. तर द्रोणाचार्यांनी म्हणे काय खरंच तू योग्यता फार आहे म्हणले, तू ते करू शकतो, काही चिंता नाही म्हणले. तर द्रोणाचार्याने काय केलं, मग अशा प्रकारे सर्व शिक्षा द्यायला सुरुवात केली. कोणाला? कौरव पांडवायला. आणि अश्वत्थामाला पण शिकवायचे, सर्व त्यांच्या सोबतच अश्वत्थामा मग राहू लागला. तर असं करता करता काय झालं की एक दिवस दुर्योधन आला द्रोणाचार्यापाशी आणि म्हणला गुरुदेव मला एकाच वेळेस अनेक शत्रूचे डोके उडवता येतील असं काही शिकवा, एकाच टायमामध्ये असे भरपूर लोकांचे डोके उडाले पाहिजे म्हणे, अशी एखादी विद्या मला शिकवा म्हणे. तर द्रोणाचार्य, आणि मला एकट्याला शिकवा म्हणे. द्रोणाचार्य म्हणले ठीक आहे, काय हरकत नाही, पण तू काय कर, त्यासाठी एक काम कर. काय कर म्हणले, वडाच्या झाडाचे पानं घेऊन ये, लक्षात आहे. आणि काय कर म्हणले, देठ जागीच राहिले पाहिजे, फक्त पानं पडले पाहिजे बाणांना, देठ नाही तुटले पाहिजे. तर त्यावेळेस म्हणले ठीक आहे, काय हरकत नाही. दुर्योधन गेला तिथं. तर दुर्योधनाला कुठं ते पान तर पडलंच नाही, पण ते पान आहे तुटून ते बाण खाली आला वापस, एक बी पान आलं नाही, फक्त पानाला छिद्र पडली. द्रोणाचार्याचं म्हणणं काय होतं की तुला एकाच टायमाला लय डोके कापायचे ना, मग तू काय कर, याची प्रॅक्टिस कर, पानं जे राहतात एका खाली एक, तर देठ न तुटता पान तोडायचं तू शिक, म्हणजे इथून डायरेक्ट, लक्षात नाही. पण त्याला ते एकही पान तुटलं, डायरेक्ट बाण त्यांचा पानाच्या मधातून जाऊ लागला. कोणाचा? दुर्योधनाचा. अर्धेच कापले पान, अर्धेच कापून पडले खाली. तर तिकडून अर्जुन येऊ लागला तिकडून. तर अर्जुनानं पाहिलं हे अर्धाले झाडं हे करावं, काय झाले म्हणे, काऊन हे कापलेत अर्धाले पान. तर त्यांनी काय केलं,
म्हणले अरे असे अर्धवट का कापले, हे पूर्ण कापाय पाहिजे. तर अर्जुन पाणी घेऊन येऊ लागला तिकडून एका ह्याच्यामध्ये कळशीमध्ये. तर अर्जुनाने विचार केला आता हे पाणी कुठं ठेवावं. तर अर्जुनाने मग ती कळशी वर फेकली आणि ती खाली येईपर्यंत सगळे ते देठ तोडून ते पानं तोडले आणि परत ती कळशी घेऊन द्रोणाचार्यापाशी आले, ते पानं दिले. तर उशीर का झाला द्रोणाचार्य म्हणले अजय. तर त्यांनी सगळं घडलेलं सांगितलं. तर म्हणले अरे कसं शक्य आहे म्हणले, विचार कराय कळशी वर फेकली ती व्यवस्थेवर त्यांनी सगळे ते तोडे आणि घेऊन आला. तर त्यावेळेस ते पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले, कसं शक्य आहे. याच्याहून लक्षात आलं त्यांच्या अर्जुन हा काय साधारण धनुर्धर आणि कळशी खाली असतो सगळे ते देठ तोडून हातामध्ये धरले आणि कळशी घेऊन आला. तर द्रोणाचार्याने काय केलं, आपल्या गळ्यातलं एक पदक होतं घातलेलं त्यांना भीष्माचार्याने, ते पदक अर्जुनाच्या गळ्यात घातलं की हाच एकदम सर्वात काय आहे श्रेष्ठ शिष्य आहे. लक्षात येईल. आता इकडं कौरव पांडवाचं शिक्षण चालू होतं. तर त्याच टायमामध्ये हिरण्यधन्वा नावाच्या भिल्लाचा मुलगा एकलव्य द्रोणाचार्यापाशी आला. कशासाठी, की मला पण शिकवा. लक्षात येईल. हा भिल्लाचा असल्यामुळं द्रोणाचार्यांनी काय केलं की आमच्या क्षत्रियाबरोबर भिल्ल नाही शिकू शकत. लक्षात येईल, ते जमणार नाही म्हणले. तर द्रोणाचार्यांनी नकार दिला. पण एकलव्य निराश झाला नाही. त्याने गुरु मानलं होतं कोणाला, द्रोणाचार्याला. तो वनामध्ये गेला आणि मातीची मूर्ती बनवली, कोणाची, द्रोणाचार्याची. आणि गुरु मानून श्रद्धा ठेवून तो विद्या शिकू लागला. पहा श्रद्धेचा कसा प्रभाव पडतो. द्रोणाचार्याने शिकवणं त्याला मूर्ती तयार केली आणि मूर्तीलाच गुरु मानून त्यालाच फुलं अर्पण करायचा, त्यालाच प्रणाम करायचा आणि त्यांना गुरु मानून विद्या शिकायला सुरुवात केली. आणि अशा प्रकारे शिक्षण तो घेऊ लागला. तर काही दिवसातच पहा श्रद्धेचा प्रभाव लय असतो. जसं अरुणीचं आपण पाहिलं, काही न करता सर्व ज्ञान प्रकट झालं, काय ना का. तर तसंच काय झालं की अर्जुनापेक्षा जास्त प्रवीण झाला हा धनुर्विद्येमध्ये एकलव्य, श्रद्धा असल्यामुळं. तर एक दिवस द्रोणाचार्य आणि आपले सर्व शिष्य घेऊन द्रोणाचार्य वनामधून जाऊ लागले. तर तेवढ्यामध्ये एकलव्य तिथं अभ्यास करू लागला. तर तिथे एक कुत्रा भुंकू लागला. जसं आता आडू लागले ना कुत्रे इथं, तर आपल्याकडे काय बाण नव्हता. तर ते कुत्रा आडू लागलं मधामधात. तर त्याने विचार केला हे काय डिस्टर्ब करायला इथं, मला अभ्यास करायचा. तर मग एकलव्याने काय केलं, बाण मारायला सुरुवात केली. तर पहिला बाण मारला तरी त्याचा आवाज चालू, दुसरा मारला. तर असं करता करता 5, 6, 7 बाण मारले त्याच्या तोंडामध्ये आणि त्याला एक बी लागला नाही. आता विचार करा काय विद्या असेल. एक बी त्या कुत्र्याला लाग, फक्त आवाज बंद झाला. कुत्रा मेला नाही, आवाज काय झाला, बंद झाला. आणि कुत्रा बिलकुल त्याला काही त्रास झाला नाही, जखम पण झाली नाही, फक्त त्याला भुकता येणं गेलं. त्याचं भुकणं बंद झालं त्या कुत्र्याचं. आणि मग तो कुत्रा याच्या पुढून गेला, कोणाच्या, या कौरव पांडवाच्या. आणि द्रोणाचार्य जाऊ लागले. तर त्यांनी विचारलं अरे हे कुत्रा याला कोणी बाण मारले अशी. लक्षात येणे न याला काही त्रास होऊ देता बाणेच्या तोंडामध्ये. तर त्याच्या मागून एकलव्य येऊ लागलं. तर त्यांनी एकलव्याकडे पाहिलं. तर त्यावेळेस म्हणले हे कोण आहे म्हणले, या बाण म्हणे मीच मारले. म्हणे तुला कोण शिकवलं. अर्जुन म्हणे भाऊ मला पण ही विद्या माहीत नाही. आता अवघड आहे ना. आता विचार कर, बाण मारायचा आणि त्याला लागू न देता आवाज बंद काय, इतकं सोपं नाही ना. बाण लागला एकाच बाणात मरणार ते. तर अर्जुन म्हणला गुरुदेव मला पण ही विद्या माहीत नाही, तुला कोण शिकवली. म्हणे तू गुरु कोण आहे. म्हणे माझे गुरु द्रोणाचार्य. हे मग अर्जुनाला फार दुःख झाला. अर्जुन काय म्हणे गुरुदेव तुम्ही म्हणले मला सर्वश्रेष्ठ शिष्य बनवणार पृथ्वीवरचा, सर्वात श्रेष्ठ धनुर्धर, आणि असं कसं झालं म्हणे. एकलव्य सर्वात श्रेष्ठ बनला. तर त्यावेळेस मग त्याने विचारलं एकलव्याला, ब मी तर तुला शिकवलं नाही, मग तू कसं काय शिकला. त्याने सगळे घटना सांगितले, असं असं मूर्ती बनवली आणि मूर्ती पुढे मी काय करायलो, अभ्यास करायलो म्हणे धनुर्विद्या प्राप्त करून. मग द्रोणाचार्य म्हणले की माझ्याकडून तू सर्व शिकला, मग मी कोण आहे आता, गुरु आहे. शिक्षा तुझी पूर्ण झाली, आता काय द्यायला पाहिजेत, गुरुदक्षिणा द्यायला पाहिजेत ना. तर गुरुदक्षिणा केव्हा देणार म्हणून. तर एकलव्य म्हणला गुरुदेव तुम्ही आत्ता मागा म्हणे, आत्ता मी गुरुदक्षिणा द्यायला तयार आहे, तुम्ही जे काही तुम्हाला मागायचं ते माग, लगेच द्यायला तयार आहे. तर द्रोणाचार्यांनी अर्जुनाला वरदान दिलं होतं की तू जगातला सर्वात श्रेष्ठ धनुर्धर बनला. तर त्याच्यामुळे द्रोणाचार्याने काय केलं की एकलव्याला म्हणले की तुझ्या उजव्या हाताचा अंगठा दे. आता धनुष्य चालवण्यासाठी अंगठाच लागत आहे, नाही तर बाण हाणता येत नाही.
लक्षात आहे नाही. तर उजव्या हाताचा अंगठा तर लगेच त्याने असं काहीच विचार केला नाही की काय होईल, एवढं शिकलेलं काय, काहीच नाही, लगेच कापला आणि द्रोणाचार्या पुढं ठेवलं. लक्षात आहे नाही. तर अशा प्रकारे हे आहे की द्रोणाचार्यांनी ते हे घेतलं. आता बरेच लोक याच्यामुळे द्रोणाचार्याला नावं ठेवतात, पण एक लक्षात ठेवा, तो कोण होता? भिल्ल होता. त्यांनी धनुष्याचा उपयोग कशासाठी केला असता? फक्त लोकांना मारण्यासाठी. कळालं का तुम्हाला? हे म्हणजे थोडं आत जाऊन पाहावं लागेल. हे लोक वरून वरून ऐकतात आणि म्हणतात की हे फार अन्याय झाला. कोण असं? एकलव्य असं. पण तो काय कोणाच्या रक्षणासाठी? आता भिल्ल म्हणजे कळलं ना, वनामध्ये राहणारे लोक, ते फक्त प्राण्याला मारण्याला आणि माणसाला मारण्यातच त्या युद्धाचा उपयोग केला असता, दुसरा त्याचा काही नाही. त्याच्यामुळे द्रोणाचार्याने विचार केला की याच्याकडून हे पाप होऊ नये, म्हणून त्यांनी तो काय केला? अंगठा घेतला. आणि इकडे अर्जुनाला त्यांनी वरदान बी दिलं होतं की जगातलं सर्वात श्रेष्ठ धनुर्धर तू बनणार. तर आता बरेच दिवस झाले याची शिक्षा चालू होती. तर एकदा द्रोणाचार्याच्या मनात आलं की एकदा परीक्षा घेऊ, कोण किती शिकले. परीक्षा घेतल्याशिवाय काय करणार? असे सगळे दिसतात ऐकायलेले, अभ्यास करायलेले, पण परीक्षा झाल्यावर कळते कोण किती अभ्यास केलाय. कळलं का? हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर काय केलं द्रोणाचार्यांनी? पहा, एक मातीचा पक्षी तयार केला आणि झाडाला लटकवला. झाडाला काय केला? जाऊन लटकवला. आणि प्रत्येकाला सगळ्याला बोलवलं जेवढे शिष्य होते. तर म्हणले आता धनुष्यबाण हातामध्ये घ्या. लक्षात आहे नाही, धनुष्यबाण हातामध्ये घ्या, मारायचं नाही म्हणले, फक्त पहा त्या पोपटाकडे कोणाला काय दिसायला. लक्षात आहे नाही. आता पहिल्यांदा दुर्योधनाला वाटलं दुसरं कोणी बाण मारायला लागल, लगेच ते विजयी होईल. दुर्योधन सगळ्यात पुढं आला. तर विचारलं द्रोणाचार्याने, दुर्योधन तुला काय दिसायले? तर म्हणले गुरुदेव मला तुमचे चरण दिसायलेत, फक्त तुम्ही बाजूला हे बाण तू मारू नको. दुसरा एक आला, म्हणजे तुला काय दिसायले? तर म्हणले मग आम्हाला झाड दिसायले, त्या फांद्या दिसायल्यात, तो पक्षी बी दिसायले, म्हणजे तू बी बाजूला. तर त्याच्यानंतर दुसऱ्याला बोलवलं. तर असं प्रत्येकाला बोलवू लागले. तर कोणीच म्हणणं की पक्षाचा डोळा, यांचं काय सांगितलं? पक्षाचा डोळा उडवायचा आहे द्रोणाचार्याने सांगितलं. पण यांना डोळा कोणाला दिसेना? पक्षी दिसायला आहे, झाड दिसायला आहे, फांद्या दिसायला आहेत, काहीला आकाश दिसायला आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी दिसायला. मग त्या टायमामध्ये अर्जुन आला तिथं. तर अर्जुनाला विचारलं की अर्जुना तुला काय दिसायला? तर अर्जुन म्हणला गुरुदेव मला फक्त त्या पक्षाचा डोळा दिसेल, बाकी काहीच दिसेना, पक्षी बी दिसेना, झाड नाही, काहीच. पक्षाचा डोळा दिसायला आहे म्हणले. तर त्यावेळेस म्हणले फार खुश झाले द्रोणाचार्य. म्हणजे बाण सोड. लगेच बाण सोडला अर्जुनानं आणि पक्षाच्या डोळ्याला बरोबर जाऊन लागलं. लक्षात आहे नाही. तर हे आहे पहा. तर जेव्हा लक्ष्यावर आपलं मन एकत्रित होते तर तेव्हा काही अडचण येत नाही. जेव्हा ध्यान आपलं भटकते तर तेव्हा अडचणी येतात. लक्षात आहे. तर लक्ष आपलं एक करायला पाहिजे. तर लक्ष काय आहे आपलं? कृष्णप्रेम. तर तिथं आपलं लक्ष पाहिजे. बाकीच्या गोष्टीकडे जर लक्ष आपण घातलं, हे असं हे, ते तसं हे, असं व्हायलंय, लय सुख यायलंय, दुःख यायलंय, हे माणूस असा आहे, ते असं आहे, परिस्थिती बरोबर नाही, हे बरोबर नाही, ते बरोबर नाही, तर याच्यात लक्ष गेलं तर मेन आपलं लक्ष विसरून चाललं. मेन लक्ष कृष्णप्रेम, तिकडं फोकस पाहिजे सगळा. लक्षात आहे. तर तेव्हा माणूस विजयी होते त्या कार्यामध्ये. लक्ष आपलं भगवंत पाहिजेत. तर त्याच्यामुळे सांगितलं चैतन्य महाप्रभूमध्ये आपलं लक्ष पाहिजे. न धनम न जनम न सुंदरीम कवितां वाम जगदीश कामये मम जन्मनी जन्मनीश्वरे भवतात भक्ती रहे तुम्ही. की माझं लक्ष एकच, ते म्हणजे भगवंताची प्राप्ती. मग बाकीच्या गोष्टीकडे लक्ष नाही द्यायचं. लक्षात आहे. नाही तर काय होते माहिती आहे का? लक्ष भटकलं मग भक्ती बोर वाटत, मग भक्तीमध्ये आनंद येत, मग मंगल आरती करू वाटत, 16 माळा करू वाटत नाही, मग प्रसाद खाऊ वाटत नाही, मग काही खाऊ वाटत नाही, बोर वाटते भक्ती. कथा ऐकू वाटत नाही, कथेमध्ये झोप येते, लक्ष विचलित होते, मग बाकीच्या गोष्टीत आनंद येते, मग टी व्ही पाहण्यात आनंद येते, दुसऱ्याची निंदा करण्यामध्ये आनंद येते. का? लक्ष भटक. पण लक्ष आपलं फिक्स झालं, मग कृष्णप्रेम पाहिजे, मग त्याला अनुकूल गोष्टी आपण करणार. आपलं लक्ष काय? कृष्ण. बाकीच्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही.
लक्षात आहे ना. तर हे आहे, तर त्या कथेतून आपण ह्या गोष्टी शिकायला पाहिजे. तर त्यावेळेस मग द्रोणाचार्याला कळालं की अर्जुनच बदला घेऊ शकते. कोणाचा? द्रुपदचा. दुसऱ्यात कोणाच सामर्थ्य नाही. म्हणजे हे सगळे भटकलेले लोक आहेत, यांच्यामध्ये ही शक्ती नाही. लक्षात आहे नाही. म्हणून एकदा परीक्षा घ्यायचं ठरवलं. कारण नेहमी द्रोणाचार्य नाव घ्यायचे कोणाचं? अर्जुनाचं. तर दुर्योधनाला फार आग लागायची. दुर्योधन म्हणायचं अरे काय आम्ही सगळे सेवा करायलो, हे फक्त अर्जुनच करायले द्रोणाचार्य. तर आता द्रोणाचार्याला कळालं हे जळालेत सगळे लोक कोणावर? अर्जुनावर. तर द्रोणाचार्याने एक लीला काय केली माहिती आहे का, की एकदा नदीत स्नान करू लागले आणि शिष्याला सांगितलं की लक्ष ठेवा म्हणून. तर आतमध्ये गेले स्नान करण्यासाठी. तर तेवढ्यामध्ये एक मगर आली आणि मगरीनं पाय पकडला. कोणाचा? द्रोणाचार्य. आता मगरीनं पाय पकडल्यावर किती घाबरल माणूस, आणि ती ओढू लागली द्रोणाचार्याला. तर द्रोणाचार्य आरडले मोठ्याने, म्हणले वाचवा आता. म्हणजे मगर काय करायली? गिळायली. तर आता सगळेजण इकडं पळाले तिकडं पळाले, पण आत कोणीच जाईना. त्यानं वाटलं त्याचा पाय सोडून आपला धरील, आत कोणीच जाईना. लक्षात आहे. तर दुर्योधन म्हणते अरे काय पहा कुठं तरी हे करा, सगळेला हे करायलाय, पण आत जाईना कोणीच त्या मगरीला माराय. तर अर्जुन थोडा लांब होता, अर्जुनाला माहीत नव्हतं. तर कोणीतरी गेला अर्जुनापाशी, म्हणले असं झालंय, द्रोणाचार्याला पकडे मगरीन. तर अर्जुन लगेच पळत आला ते सगळे कामं सोडून, आणि 5 बाण मारले मगरीन डायरेक्ट. लक्षात आहे. आणि जसे 5 बाण लागले मगर मेली आणि द्रोणाचार्य बाहेर आणला अर्जुना. तर तेव्हा अर्जुनाने द्रोणाचार्य म्हणले पहा याच्यामुळं हा अर्जुन माझा प्रिय शिष्य. हा काय नुसता शिक्षणामुळं नाही, हा माझ्यासाठी जीव द्यायला पण का आहे. त्यांनी विचार केला नाही. आता मगर काय याला खाणार नव्हती का, पण त्यांनी विचार नाही केला. गुरुसाठी तो प्राण द्यायला पण तयार आहे. तर असा जो शिष्य आहे म्हणजे तो आपोआप गुरु प्रिय होणारच ना, जो गुरुसाठी प्राण द्यायला तयार आहे. जसं भगवंताचं मी सांगितलं, ये यथा माम प्रपद्यन्ते ताम तथैव भजामि. जो जसा आहे तसं गुरुचं पण, जो जेवढ्या प्रमाणात शरणागत आहे तेवढ्या प्रमाणात गुरु पण त्याला प्रेम करणार. तर जळण्याचा विषय कुठे येते? प्रेमाचा विषय आहे ना. ज्याचं जेवढं प्रेम आहे तर तेवढा गुरु पण त्याच्यावर काय करणार? प्रेम करणार. हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर अशा प्रकारे त्यांचं शिक्षण पूर्ण झालं त्या आश्रमामध्ये. लक्षात आहे. तर एक दिवस द्रोणाचार्यांनी विचार केला की सगळ्याचं एकदाच लोकांना दाखवू, सगळ्या हस्तिनापुराच्या लोकायला बोलू, आणि कोण काय काय शिकले ते सगळ्याच्या समोर दाखवावं लागेल ना. असे एकांतात झालं सगळं शिक्षण, पण सगळ्याच्या समोर दाखवल्याशिवाय काय करणार? लक्षात आहे. तर द्रोणाचार्यांनी काय केलं, मग सर्वांना सांगितलं की उद्या आता मोठी रंगमंच आहे, त्याच्यावर आपापलं प्रदर्शन जे जे शिकलंय ते तुम्ही काय करा, दाखवा लोकांना. तर मोठी रंगशाळा बनवली. आणि मग त्यावेळेस पहिल्यांदा युधिष्ठिर महाराज आले, आणि युधिष्ठिर महाराज भालं चालवण्यामध्ये फार एक्सपर्ट होते. लक्षात आहे. तर ते दोन्ही हाताने 2 भाले चालवायचे एका टायमात. किती जड असते भाला, आणि एकदम प्रवीण होते. तर रथावर उतरायचे, खाली चढायचे 2 भाले एकदम. तर असं फार लोक खुश झाले, काय प्रवीण आहे भाला चालवण्यामध्ये. त्याच्यानंतर भीमाला म्हणलं भीम गदा युद्ध. तर मग भीमाचं आणि दुर्योधनाचं गदा युद्ध लागलं. आता हे जाणं पहिल्यापासूनच हे मत्सर एकूणमेकाचं, आणि त्याला संधीच सापडली. हे युद्ध सोडायला तयार नाही, हे त्याला मारायला ते त्याला मारायला. तर बाकीचे म्हणले बाबा हे खेळ, हे म्हणले हे खरं युद्ध नाही. तर तिथं सोडवण्यासाठी गेले द्रोणाचार्य बाकीचे लोक, आणि म्हणले तुम्ही काय इथं दाखवायचंय, म्हणजे थोडं खेळायचंय आपल्याला, हे काही खरं युद्ध नाही लागलं म्हणे आताच. तर जुलमध्ये दोघायला काय केलं, आलं की यायला वाटलं चांगली संधी, एकदा आता निपटूनच टाकू. भीमाला वाटलं याचा एकदा काटा काढून, दुर्योधनाला वाटलं याचा एकदा काढू. तर दोघांचं असं भयानक युद्ध लागलं. तर मग यांनी सोडवलं, 2-4 जणांनी मधात पडलं. तर त्याच्यानंतर मग अर्जुनाचा नंबर आला. तर मग अर्जुनाला सांगितलं की तू हा युद्ध कला दाखव, काय शिकला. तर अर्जुन आता एवढे विद्या शिकला होता. लक्षात आहे. तर अर्जुनाने काय केलं, पहिल्यांदा द्रोणाचार्य, भीष्म पितामह, कुंती महाराणी, तर यांना धनुष्य बाणाने प्रणाम केला. प्रत्येकाला बाण सोडले. लक्षात आहे. आणि प्रणाम केला तिथं. हे केल्याच्या नंतर त्याच्यानंतर फुलं टाकले वरून बाणाद्वारे. पहा काय म्हणजे किती पराक्रमी असतील अर्जुन. त्याच्यानंतर अग्नेयास्त्र चालवलं, आपोआप अग्नी प्रकट झाला नुसता बाणानं.
सगळे लोक हैराण झाले, असं कसं शक्य आहे, किती दिव्य शक्ती आहे म्हणे. त्याच्यानंतर आता अग्नी विझवण्यासाठी वरुणास्त्राचा उपयोग केला, लगेच पाऊस पाडला. तो लोक म्हणले अरे वा, सगळे खुश झाले. अर्जुनाच्या नावानं टाळ्या वाजवू लागले सगळेजण. हरे कृष्णा हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर त्याच्यानंतर अंतर्धान अस्त्र चालवलं, अर्जुन गायब, कोणाला दिसेना अर्जुन कुठे गेला. लक्षात द्या. तर लोक एवढे खुश व्हायले, ते सगळे हस्तिनापुराशी काय शिक्षण घेतलं म्हणले. त्यानंतर पर्वतास्त्र चालवलं, म्हणजे वरून पर्वत येऊ लागला. तर एवढे घाबरले लोक, आता मरतो का नाही आपण. मग नंतर परत दुसरा बाण सोडून पर्वताचं काय केलं, चूर्ण केलं. तर ती अर्जुनाची कला पाहून सगळेच वा वा करू लागले, म्हणे हा सर्वात श्रेष्ठ म्हणे हेच अर्जुनच आहे म्हणे जेवढ्या आतापर्यंत. तर तेवढ्यामध्ये कर्ण तिथं आला. कर्ण आला कुठं, त्या रंगमंच तिथं चालू होता, तिथं कर्ण आला. तर त्यानं पाहिलं की सगळेजण अर्जुनाची स्तुती करायला. तर ते म्हणे अरे अर्जुन कशाहून श्रेष्ठ आहे म्हणे, माझ्या संग त्याला युद्ध करा म्हणा. जेव्हा तो माझ्याकडून पराजित होईल किंवा माझ्यावर विजय प्राप्त कर, तेव्हा त्याला श्रेष्ठ धनुर्धर म्हणत. असं कसं डायरेक्ट धनुर्धर म्हणाले म्हणले. तर हे नाही म्हणले. तर सर्व लोक म्हणे बा हे कुठं दिसलं नाही, आज कुठून प्रकट झालं, तू कोण आहे म्हणले. तर म्हणले मी भीष्मदेवाचा सारथी अधिरथ राधा, तर यांचा पुत्र राधेय कर्ण आहे म्हणले मी. लक्षात आहे. तर त्यावेळेस कृपाचार्य म्हणले अरे इथं सूतपुत्राला प्रवेश, इथं फक्त क्षत्रिय लोक आहेत, इथं सूतपुत्राला प्रवेश नाही म्हणे. तिकडं जाऊन काय युद्ध करायचं ते करतो. लक्षात आहे. तर इथं राजे लोक युद्ध करायला येतं म्हणले, क्षत्रिय लोक. तर दुर्योधन आता याला वाटलं मस्त झाला आपला एक माणूस आला भारी एकदम, अर्जुनासंग टक्कर घेणार. आणि याला माहित होतं अर्जुन आपल्याला सगळ्या लिरीच हरवते. तर दुर्योधनाला फार आनंद झाला, लगेच पळत गेला दुर्योधन. म्हणले मित्रा, डायरेक्ट मित्र, आता पहिलीच भेट. मित्रा म्हणले तू चिंता करू नको, मी राज्य देतो म्हणले तुला, आजच मी राजा करतो. लगेच दुर्योधनानं ती थाळी घेऊन आला, गंध लावला कोणाला, कर्णाला. म्हणे आजपासून तुला अंग देशाचा राजा केलं, आजपासून तू अंगराज. मग त्या दिवसपासून त्याला म्हणू लागले अंगराज कर्ण, अंग देशाचा राजा बनवलं डायरेक्ट पहिल्याच भेटीमध्ये. लक्षात आहे ना. आणि अशा प्रकारे ज्यावेळेस हे केलं, आता राजा बनलो म्हणे, आता हे करायचं. तर कर्णाने एवढं भारी तिथं प्रदर्शन केलं, तर सर्वजण खुश झाले. म्हणे खरंच हा पण एकदम वीर आहे कर्ण पण. लक्षात आहे. तर कुंतीनं ओळखलं लगेच त्या कानातले कुंडल आणि तो कवच पाहून. तर तिला फार दुःख वाटलं, या दोघांचं जर युद्ध लागलं तर किती. कारण कुंती पण होती ना तिथं, कुंती महाराणी पण. तर कारण तिला आठवलं लगेच सूर्यदेवा पण झालेला होता अगोदर, विवाहाच्या अगोदर कर्ण. तर कुंतीला फार हे झालं. आणि कुंतीनं मग ज्यावेळेस ते अलग गेली तर हे झालं. त्याच्यानंतर द्रोणाचार्यांनी काय केलं, म्हणले मला गुरुदक्षिणा पाहिजे. आता विद्या सर्वांची काय झाली, पूर्ण झाली. तर आता उद्या गुरुदक्षिणा देतील सर्व कौरव पांडव द्रोणाचार्याला. ती आपण उद्या आता कथा श्रवण करू. श्रीकृष्णचंद्र भगवान की, प्रभु रामचंद्र भगवान की, श्री विठ्ठल रुक्मिणी भगवान की, पवनपुत्र हनुमान की, श्री महाभारत कथा की, श्री वृंदावन धाम की, शील प्रभुपाद की, निताई गौर प्रेमानंदे. जय जय श्री राधेशा, जय जय श्री राधेशा, जय जय श्री राधेशा.